श्री क्षेत्र वलखेड येथे मंगळवार दिनांक 16 पासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री क्षेत्र वलखेड तालुका दिंडोरी येथे रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। येथे भारतीय आत्मोन्नती आणि विश्वशांती सद्गुरू सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र वलखेड यांच्या विद्यमानाने मंगळवार दिनांक 16 एप्रिल ते मंगळवार दिनांक 23 एप्रिल पर्यंत येथील श्री संकटमोचन दक्षिण हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह होत असून सप्ताहात नामवंत ज्ञानवंत महात्म्यांची हरिकीर्तने होत आहे। मंगळवार दिनांक 16 रोजी सकाळी 7 वाजता ग्रामस्थांच्या हस्ते विनापूजन व कलश पूजनाने नामयज्ञास प्रारंभ होत आहे। दररोज पहाटे 4 ते 6 वाजता काकडा भजन, सकाळी 8 ते 11 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी 11 ते 12 वाजता गाथा भजन, सायंकाळी 5 ते 6 वाजता हरिपाठ व रात्री 9 ते 11 वाजता हरिकीर्तन होत आहे। यामध्ये कीर्तनकार असे आहेत: मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी हरिभक्त पारायण बाळकृष्ण महाराज खांदे, बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी 10 ते 12 वाजता श्री रामोत्सवचे हरिभक्त पारायण दिनेश महाराज शिरसाट, तसेच रात्री 9 ते 11 वाजता हरिभक्त पारायण अण्णासाहेब महाराज हिसवळकर, गुरुवार दिनांक 18 रोजी रात्री 9 ते 11 हरिभक्त पारायण अनिल महाराज दातार, शुक्रवार दिनांक 19 रोजी हरिभक्त पारायण चतुर्भुज महाराज पाटील, शनिवार दिनांक 20 रोजी हरिभक्त पारायण एकनाथ महाराज सदगीर ठाणे, रविवार दिनांक 21 रोजी हरिभक्त पारायण माधव महाराज काजळे, सोमवार दिनांक 22 रोजी हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज कोल्हे, मंगळवार दिनांक 23 रोजी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज शिंदे वलखेडकर यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होऊन या नामयज्ञाची सांगता होईल। तरी पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे ही वलखेड ग्रामस्थांतर्फे विनंती करण्यात येत आहे। एस स्मार्टसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी। वलखेड येथे पीर बाबा यात्रा उत्सव संपन्न। दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे शनिवार दिनांक 23 एप्रिल रोजी पीर बाबा यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाली। वलखेड येथे यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मीयांची यात्रा हिंदू मुस्लिम हे एकत्र येत ही यात्रा साजरी करतात। पीर बाबा मंदिराची रंगरंगोटी करून मंदिराभोवती विद्युत रोषणाई करून सर्वत्र सुशोभीकरण करण्यात आले। यात्रेमध्ये खाद्यपदार्थाची दुकाने, खेळण्याची दुकाने, कटलरींची दुकाने, मिठाईची दुकाने, रहाट पाळणे आदी विविध दुकाने आली होती। सायंकाळी संदल निघून यात्रेच्या दिवसाच्या पोळ्या करून त्याचा मलिदा बनवला जातो। त्याचा नैवेद्य हा देवाला अर्पण केला जातो। एका ताटामध्ये हा नैवेद्य अगरबत्ती, फुले, नारळ असे प्रत्येक घरातील एक माणूस हा नैवेद्य घेऊन संदल मिरवणुकीत सामील होतो। देवाला नैवेद्य अर्पण केला जातो व भाविक नारळ फोडतात। असा संदल सायंकाळी 8 वाजता निघते। गावात हनुमान मंदिरापासून संदलची वाजत गाजत मिरवणूक निघून पूर्ण गावात मिरवणूक पीरबाबांच्या मंदिरात येऊन तेथे पूजाविधी करण्यात येऊन दुपारी 5 ते 6 वाजेपर्यंत यात्रा उत्सव होऊन रात्री 10 वाजता लोकनाट्य तमाशाचा भव्य कार्यक्रम झाला व दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीचा कार्यक्रम होऊन सायंकाळी 4 ते 6 वाजता कुस्त्यांची भव्य दंगल झाली। शेवटची कुस्ती शिवम मोरे यांची होऊन तो विजयी ठरला। यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी पंच कमिटीमध्ये सरपंच विनायक शिंदे, कैलास शिंदे, अनंत पाटील, पप्पू शिंदे, हिरामन पाटील, युवराज शिंदे, शंकर शिंदे असून यात्रेत भाविकांनी येऊन या यात्रा उत्सवात उपस्थित राहून सहभागी व्हावे असे यात्रा कमिटीतर्फे सांगण्यात आले आहे। येस स्मार्टसाठी नारायण राजगुरू, दिंडोरी। हां खेळा
नाही ना 700 मार्क 1300 लागले होते आम्ही त्याला 5 जास्त खिशात घातले अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. समाजातील सर्व घटकांना सामाजिक न्याय देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. प्राचार्य श्रीमती सर यांचे प्रतिपादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुशाग्र बुद्धीचे होते. अथक प्रयत्न करून त्यांनी ज्ञान संपादन केले. जगाला हेवा वाटणारी अशी राज्यघटना तयार करून भारतासारख्या अखंड देशाला प्रदान केली. याद्वारे सर्व समाजातील घटकांना सामाजिक न्यायाची हमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, असे प्रतिपादन प्राचार्य श्रीमती सर यांनी केले. जनता विद्यालय वडनेर भैरव येथे बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती सर, उपप्राचार्य श्रीमती भांबळे मॅडम, पर्यवेक्षक श्री हरिभाऊ कुंभाडे सर, अभिनव बाल विकास मंदिरचे मुख्याध्यापक श्री संग्राम निखाडे समेत विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री सोनवणे, जगताप, पगारे JD, पातळी, पवार, सोनवणे RP, राजभोज, पवार, यशवंते, गोसावी, बागुल, पाटील, दळवी, शिंदे, वाघ, शिंदे VS, लोखंडे, चौधरी, दौंड SD, तवरसर, केदारे जीजी, पवार, वाघ, बाविस्कर SP, खुटे, दाभाडे, शिरोळे, परदेशी, कदम, ठाकरे, भाऊसाहेब तागड, भाऊसाहेब वाटपाडे, शिरसाट भाऊसाहेब, पवार मामा, पोडिंदे मामा, आव्हाड मामा, भरव मामा, भोवर मामा मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सोनवणे SD सर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या उद्धारासाठी मोलाचे कार्य केले. शिका, संघटित व संघर्ष करा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यालयाची विद्यार्थिनी ज्ञानेश्वर तिडके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बहुमोल असे मार्गदर्शन केले. विद्यालयाची शिक्षिका श्रीमती पवार मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मार्गदर्शन करताना सांगितले की गरीब परिस्थितीत असताना एक वेळ उपाशी राहिले, पण त्यांनी शिक्षण घेतले आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. शिक्षणामुळे परिस्थिती बदलते हे त्यांनी समाजाला दाखवून दिले. विद्यालयाचे गीतमंच व संगीत शिक्षक लोखंडे सर यांनी अप्रतिम अशा भीमगीताचे गायन केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यस माझ्यासाठी भाऊसाहेब लोखंडे, वडनेर भैरव. ज्यापुढे वाटतात सूर्यचंद्रही छोटी भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे. ज्यापुढे वाटतात सूर्यचंद्रही छोटे. नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञान सूर्याला, नमन त्या बाबासाहेबांना. अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, अंधाऱ्या घरात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती. जगभर गाजती बाबासाहेबांची कीर्ती, जगभर गाजती बाबासाहेबांची कीर्ती. असा मोरा झाला नाही पुढे न होणार, बाबासाहेबांचे नाव स्वतः गरजत राहणार, बाबासाहेबांचे नाव स्वतः गरजत राहणार. आले किती गेले किती उडून गेले भरार, आले किती गेले किती उडून गेले भरार. संपला नाही आणि संपणार नाही माझे भीमाचं दर, माझे भीमाचं दरार. सलाम त्या मानवाला शून्यात केली सुरुवात, अमर राहिली इतिहासात, अमर राहिली इतिहासात. शून्यात केली सुरुवात, अमर राहिली इतिहासात. पोच तरी उंची कशी त्यांच्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. नागरिक, विद्यार्थी मित्रांनो, तसेच शिक्षक बंधू आणि भगिनींनो,
आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव या महामानवाचा आज जन्मदिन. आज आपण बघितलं की आपल्या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा जन्मदिन आपण अतिशय उत्साहात साजरा केला. बघा मित्रांनो, या महामानवाने संपूर्ण भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला एक आदर्शवत अशी भारतीय राज्यघटना, की त्या राज्यघटनेने समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक न्याय, समता, बंधुत्व आणि समाजातील प्रत्येक घटकांना सामावून घेणारी अशी सर्वव्यापी राज्यघटना संपूर्ण जगाला एक आदर्शवत ठरेल अशी राज्यघटना या ठिकाणी या महामानवाने आपणास दिली. या राज्यघटनेने जसे आपणास काही मूलभूत हक्क, कर्तव्य, अधिकार दिलेले आहेत, त्याचबरोबर मित्रांनो की या महामानवाने आपल्या समाजातील जो काही सामाजिक दृष्ट्या वर्षानुवर्ष दारिद्र्य, अन्याय आणि वंचित अशा समाजाला इतर समाजाबरोबर आणण्यासाठी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. आज आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय कुशाग्र अशा बुद्धिमत्तेचे होते. भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील, इंग्लंड किंवा अमेरिकेतील अशी विद्यापीठातील अशी एकही पदवी नाही की ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपादित केली नाही. एवढी कुशाग्र अशी बुद्धिमत्ता त्यांची होती. बघा मित्रांनो की एवढी कुशाग्र अशी बुद्धिमत्ता असून देखील जर बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर त्या काळी अतिशय उच्च पदस्थ अशा अधिकार पदावरती राहून स्वतः अतिशय आरामात असत आपलं संपूर्ण जीवन जगले असते. परंतु त्यांनी तसं न करता आपल्या या आपल्या समाजातील बांधवांची आपली जोडलेली जी नाड होती की आपला हा समाज जो अज्ञान अंधकारामध्ये किचकट पडलेला आहे, त्यांना इतर समाजाबरोबर आणण्यासाठी या समाजामध्ये एक प्रेरणा देऊन आणि त्यांनी ठरवलं होतं की हे सर्व शिक्षण याच्या माध्यमातूनच साध्य होईल. त्यामुळे त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र हा संपूर्ण आपल्या बांधवांना दिला. अशा या महामानवाची आज आपण जयंती अतिशय उत्साहात साजरी केली. आज या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मित्रांनो आपण एकच त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊ की बाबासाहेब अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्याचबरोबर दिवसातील 22 तास ते अभ्यास करत होते, वाचन करत होते. आता पवार मॅडमने सांगितलं की लाईट नसताना दिवाच्या प्रकाशामध्ये त्यांनी अभ्यास केला, वाचन केलं. आज आपण बघतो की आज आपली वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. आज आपण या महामानवाच्या जयंतीनिमित्त एक प्रण करूया की आपण कमीत कमी अर्धा ते 1 तास देखील एखादं पुस्तक, वर्तमानपत्र याचं वाचन करूया. कारण नेहमी असं म्हटलं जातं की वाचाल तर वाचाल, आणि हे त्यांनी ऐकलं होतं. पुन्हाच्या एकदा या महामानवास मी विनम्र असं अभिवादन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. जय भीम. सेटअप झाला असेल मला नाही कळलं, पुढं हात लागला काय माहिती.
तिथं कॅन्सलला कुठेतरी हात लागला. ती माहिती व्हिडिओ शूटिंग कॅन्सल झाले ऑटोमॅटिक. करतो ना. शूटिंग करतो. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. शिवसेना शिंदे गट अंतर्गत येणाऱ्या युवा सेनेच्या दिंडोरी लोकसभेच्या जिल्हाप्रमुखपदी वैभव महाले यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीप्रसंगी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या पक्षाचे काम इमाने इतबारे करेल व संघटना बळकट करेल. तसेच दिंडोरी लोकसभेतील आदिवासी जनतेसाठी जास्तीत जास्त सुविधा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करेल. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, सागर पवार यांच्यासह दिंडोरी लोकसभेतील काही पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी माजी आमदार धनराज महाले यांच्या मुलाला जिल्हाप्रमुख पद देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व पक्षाने दिंडोरी विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी दिंडोरी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त वणी शहर तसेच परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला वणी येथील बुद्धविहार समोर मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिनांक 7 एप्रिलपासून विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचे बक्षीस, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मनोरंजनाचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम तसेच 12 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त जावेद शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दिनांक 13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेस
मानवंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला. रात्री 12 वाजेला बुद्धवंदना घेण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करून मानवंदना देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. डीजेच्या तालावर मनमुराद नाचत होते. 14 एप्रिल रोजी सकाळी बुद्धविहार समोर वणी शहरातील ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन ग्रामपंचायत सफाई कामगारांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात नवोदय विद्यालय परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेले संवेद किरण गांगुर्डे, तनिष वसावे, हिमांशी मेतकर, परेश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच वणी शहरातील सफाई कामगारांचा सत्कार यावेळी सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जयंती कमिटीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. डॉक्टर आंबेडकर नगरच्या चौकाला संविधान चौक नामकरण करून त्यांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी 6 वाजेला भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उंच पुतळा रथात सजवण्यात आला. बँड, ढोल, ताशे, डीजेच्या तालावर आबालवृद्ध मनमुराद थिरकले. शहरातून अगदी व्यवस्थित मिरवणूक पार पडली. यावेळी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मस्जिद चौकात फुलांची उधळण केली. वणी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रशांत कड, प्रकाश कड, ॲडव्होकेट विलास निरगुडे, राहुल गांगुर्डे, उज्ज्वला धूम, जगन वाघ, अनिता बागुल, राकेश थोरात, तसेच रविकुमार सोनवणे, भूषण देशमुख, गणेश देशमुख, अमोल देशमुख, रवी थोरात, राजेंद्र गोत्राणी, रवींद्र जोशी, प्रवीण दोशी, अनिल गांगुर्डे, दिगंब पाटोळे, भगवान पैठणे, किशोर बोरा, विलास जगताप, सतीश जाधव, मनोज थोरात, मनोज बोथरा, संतोष रेहरे, बाळासाहेब गायकवाड, नरेंद्र वड, मयूर जैन, संदीप तुपलोंडे, राजेंद्र तुपलोंडे, गणेश कावळे, आबा मोर, किरण तिवारी, अनिल मोहिते, जयंती कमिटीचे अध्यक्ष किरण गांगुर्डे, उपाध्यक्ष जितेंद्र शिरसाट, कार्याध्यक्ष राहुल गांगुर्डे, कैलास धूम, शांताराम गांगुर्डे, अमोल गांगुर्डे, गौतम गांगुर्डे. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी 2024च्या वतीने परिश्रम घेण्यात आले. येस मराठीसाठी श्यामराव सोनवणे, दिंडोरी. अतिशय भव्य दिव्य असा पुतळा या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हा लोकार्पण होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवल्यात. अजय गांगुर्डे. अजय भाऊ, काय सांगाल? आज जल्लोष आहे खूप. सर्वांना प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 133वी खूप जोमाने पार पडते. वणी गावात असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला भेटतोय आणि आपले वणी गावचे माजी उपसरपंच तसेच ग्रामपालिका सदस्य या संपूर्ण जयंती कमिटीचे अध्यक्षस्थान त्यांनी घेऊन आणि खरंच खूप चांगलं असं नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे. सगळे पदाधिकारी असतील आणि सगळी टीम पूर्ण अविरतपणे काम करत आले. गेल्या 2 महिन्यापासून ताण, भूक, रात्रीची झोप माहीत नाही आहे सर्व कार्यकर्त्यांना. आज खूप जल्लोषात आपण 133वी जयंती साजरी करतोय आणि विशेष म्हणजे यावर्षी सर्व समाज बांधवांनी खूप चांगला प्रोत्साहन देऊन आणि सर्व समाज बांधव एकत्र येऊन जयंतीचा आनंद घेत आहे. आणि सर्वांना पुन्हा एकदा 133व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना तसेच सर्वांना माझ्याकडून तसेच माझ्या परिवाराकडून आमच्या कमिटीकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना सन्मान्य जय भीम. आज वणी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133वी जयंती खूप जोशात आणि उल्हासात साजरी होत आहे. लोकशाही कशी टिकवावी याचं ज्वलंत उदाहरण या वणी गावातून भारतीय संविधान असेल, घटनाकार असेल, वकिली असेल, अशा सर्वच बॅनरांच्या माध्यमातून वणी गावात जल्लोष साजरा करत येत आहे आणि लोकांपर्यंत भारतीय शिल्पकार, घटनाकार यांची जयंती खूप उत्साहात आणि जल्लोषात आणि खूप रंगीत संगीत साजरी होत आहे. एवढंच नाही तर वणी परिसरातील सर्व समाज बांधव, बहुजन वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये खूप उत्साहाने सामील झालेली आहे. धन्यवाद.
प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. आदिवासी भिल्ल समाज सेवाभावी संस्थेमार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. मटाणे येथील आदिवासी भिल्ल समाज सेवाभावी संस्थेतर्फे मटाणे येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी आदिवासी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री भाऊसाहेब पवार यांनी आदिवासी बांधवांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. आदिवासी समाज कोणत्याही योजनेपासून वंचित आहे त्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. संविधानाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या उपाययोजना घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही. शासकीय योजनेपासून जेही आदिवासी वंचित असतील त्यांचा पाठपुरावा करून त्यांची माहिती शासन दरबाराकडे देण्यात येईल. ज्या आदिवासी बांधवांना कागदपत्राची अडचण आल्यास अशांना संस्थेतर्फे सहकार्य करण्यात येईल आणि बाबासाहेबांच्या संदेशानुसार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश आदिवासी बांधवांना पवार यांनी दिला. अशा अनेक चर्चा त्याप्रसंगी करण्यात आल्या. त्याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन निर्मला वाघ, संस्थेचे संचालक धोंडू वाघ, लक्ष्मण माळी, संचालिका विठाबाई पवार, अनिता पवार, शंकर नवरे व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आयू राहुल केदारे, समाधान केदारे, गब्बा केदारे अनेक कार्यकर्त्यांनी तेथे उपस्थित दर्शवली. त्यांनीही संविधानाचे महत्त्व समजावून त्यांचे मनोगत व्यक्त केले. सचिव कुमार संदीप पवार यांनी आलेल्या महिलांचे व समाज बांधवांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न केला. यस मराठीसाठी दादाजी हिरे, वाखारी. त्या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत अनाथ मुलांसाठी वसतिगृह झालं का. त्याच्यानंतर ज्या विधवा महिलांसाठी शिवण क्लासेस, ते शिक्षण करणारे जे पोरं असतील त्याच्यासाठी कॉम्प्युटर क्लासेस, याच्यासाठी जे उत्पन्न मटाणे गाव नुसतं देव इथे देवळा तालुक्यात ठेवायचे. लाचार आहे ना, त्याच्या मालक होणं बरं. हे मटाण्याचं नाव आहे ना महाराष्ट्रामध्ये गाजलं पाहिजे. काय कोण आहे बा. तो निसर्गपूजक आहे. तो दगडाच्या देवाला पूजण्याच्या फंदात पडत. आदिवासीचा देव फार मोठा आहे. तो निसर्गपूजक आहे. ह्या भूतलावर भारतामध्ये जे निसर्ग आज आहे ते निसर्ग फक्त आदिवासीमुळेच आहे. मणिपूरमध्ये जे कांड झाला, हिंसाचार झाला, तुमच्यापैकी बऱ्याच भगिनींना माहिती नसेल. आपल्या भगिनींना जल, जमीन आणि जंगल वाचवत असताना त्यांनी आंदोलन केलं. गव्हर्नमेंट ते जल, जमीन आणि जंगल उद्योगपतींच्या घशात घालत होतं. आपली मागणी अशी होती की जल, जमीन आणि जंगल आपलं अस्तित्व आहे आणि ते आमचं अस्तित्व आम्हाला टिकवायचं. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज. दहिवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. देवळा तालुक्यातील दहिवड येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील ग्रामपंचायत व गावातील तरुण व ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त विधिवत पूजा करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सर्व सामाजिक जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भीमसैनिकांसह लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत तसेच भीमकन्या देखील मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन या महामानवाला वंदन करण्यासाठी आले होते. फटाक्यांची आतिषबाजी करून व घोषणा देत भीमसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून बँजोच्या वाद्यावर आपला आनंद व्यक्त केला. यावेळी दहिवड येथील ग्रामपंचायत प्रथम नागरिक सरपंच सौ पुष्पा संदीप पवार, उपसरपंच राजाराम ठाकरे, सदस्य दिगंबर सोनवणे, सुनील अहिरराव, दिगंबर पवार, मैना महिरे, विकासोचे चेअरमन, सर्व सदस्य, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रेमनाथ देवरे, ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय दहिवडकर, KLD विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, जिजामाता विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ मनीष ब्राह्मणकार, दिलीप पवार, विलास देवरे, नारायण सोनवणे, ज्येष्ठ नागरिक बळीराम भिलास सोनवणे, भरत महिरे, शरद अहिरे, सचिन सोनवणे, यात्रा कमिटी सदस्य तसेच समाजातील निंबा कापडणे, गौतम महिरे, जीवन महिरे, प्रभाकर महिरे, दिलीप महिरे, तानाजी महिरे, महेंद्र महिरे, केदा महिरे, बाळू महिरे, संतोष महिरे, काळू महिरे, संविधान ग्रुप दहिवड सर्व सदस्य हजर होते. येस मराठीसाठी दादाजी हिरे, देवळा.
अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.